तर मी तुमची सिद्धी कोहली. तर आज आपण घरामध्ये एक रेसिपी बनवणार आहे. तर ती रेसिपी काय आहे ही आपली मम्मी सांगेल. आणि चला आपण आता बघूया मम्मी काय बोलते. होणार आहे. अच्छा, कोलंबीचे पकोडे. हो, कोलंबीचे पकोडे. भूमीत काय होणार आहे आज? आज कोलंबी से पकोडे खाने वाले हैं. ओ माय गॉड. ओके. आपण टेंगे चला आता आपण जाऊया आणि बघूया काय आणलंय मम्मीनी. तर मी गव्हाणला गेलेले संध्याकाळी. कोलंबी आणले आणि कालवं आणले आणि शिंगाडी आणले. शिंगाडी रस्सा करायला आणले आणि कालवं सुकी करायला आणलेत. आणि कोलंबीचे ना मी पकोडे करणार आहे. अच्छा, म्हणजे कोलंबी फ्राय. कोलंबी फ्राय करणार आहे. ओके. ते रव्यामध्ये फ्राय करतात ना, ते एकदम. बाबू तू काय खाशील? ह्याला जिताडा कोलंबी बोलतात. अच्छा. आणि गाईज ही जी कालवं आहेत ना ती आपल्या समुद्रामध्ये भेटतात. दगडाच्या ना आतमध्ये असतात. त्यांना दगड फोडून असा गोळा गोळा असतो हा, तो काढून मग हा काढायला लागतो. गाईज आता कोलंबी कशी सोलतात हे मम्मी दाखवेल बघा. हे वरती त्यांचं थोडं खडक कवच असतं ते काढायचं आणि ही पाठवून त्यांची शेपटी खेचायची, म्हणजे हे लगेच निघतं. आता हे मोठ्या कोलंब्या आहेत म्हणून लगेच निघून नाही आहेत, पण असे छोट्या असले की लगेच निघतात. आता मम्मीनी बघा सगळं नीट रचलंय. तर मी तुम्हाला आता दाखवते काय काय. ही आपली फर्स्ट तर कोलंबी. तिला कशी करायची होती ते आम्ही तुम्हाला दाखवलेलं मगाशी. अशी कट करायची. कोथिंबीर, लिंबू, आला लसूणची पेस्ट, हा भाकरीचा पीठ, हा आहे आपला मैदा, हा आहे हा मम्मी काय आहे? हा मक्याचं पीठ आहे, मीठ, हळद आणि इथे 2 प्रकारचे मसाले तुम्हाला दिसेल असेल. हा कमी लाल आहे आणि हा जास्त लाल आहे. तो हा रंगाचा आहे आणि हा आपला घरचा आगरी कोली मसाला आहे. आता हे बघा काही असं झालं पाहिजे. आता हा पूर्ण आपण काढून ठेवलेला आहे आणि हा ना 2 मिनटं 5 मिनटं तरी आपण ना शांत ठेवूया, म्हणजे जी आपण कालवलेला आहे ना मसाला वगैरे ती पूर्णपणे त्या कोलंबीमध्ये जाऊन राहील. आणि मग जेव्हा ही आपण 5 मिनटं. तर गाईज आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ, ज्याने आपल्याला चव येते, तीच आपण विसरलेलो. तर आपण तुम्हाला मी दाखवते मीठ पण किती घेतलं आहे. तर हा बघा आपण म्हणजे मीठ तर जास्तच घेतलेलं, पण एवढा मीठ आहे ना तो या कोलंबीसाठी एवढा टाकूया आपण. ठीक आहे. कालवं करायला घेतली एकीकडे, तेल टाकलाय आणि त्याच्यात आता कांदा आणि टॅमॅटो टाकेल. टॅमॅटो आणि मिरची. आपलं तेल आता गरम झालेलं आहे आणि आता आपण तेलामध्ये त्या डीप करायसाठी तयार आहेत. तर आता ह्या ज्या कोलंब्या आहेत आपल्या त्या अशा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत.
रवा आणि थोडासा मसाला मिक्स केला आहे आपण. हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला हळद सोडायचं. मला तसे सोडता येत नाही पण प्रयत्न करते मी हळूहळू शिकायचा. आणि आपल्या एका बाजूला ना काही कालवं शिजतात. कालवं माझी जाम फेवरेट आहे. आगो कोलबी वाली माझे मनान भरलीस कौरी संगे लग्नाशी कर गो तयारी संगे लग्नाशी कर गो. टॅमॅटो पण टाकलेत मम्मीनी आणि कांदा टॅमॅटो मिरची ही दोन्ही शिजलेत तिन्ही. आता मम्मी त्याच्यात मसाला टाकेल. आपला आगरी कोळी मसाला आहे गाईज. मग हळद, मग मिक्स 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 मिक्स. सगळं एकत्र करा. आणि जेव्हा मसाला शिजेल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कालवं टाकूया. आणि एकाकडे आपल्या कोळंब्या पण फ्राय होत आहेत. आता मसाला मस्त शिजलाय. आपण आता कालवं टाकूया. तर गाईज आपलं दोन्ही बाबू बघा कसे तर टेस्ट करणार आहेत. कशी झाली आहे? एक नंबर. एक नंबर. आतून मायने जाम भारी बनवलं. एक नंबर. एक नंबर. मुमा तुला पण आवडली? हा एक नंबर आहे. ओके. मग आता पब्लिकला सांगायचं लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला. लाईक करा. शेअर करा. तर गाईज आपली डिश बाबूसांनी तर सांगितली कशी लागले पण आता मम्मी आणि मी दोघी पण टेस्ट करू. तर मम्मी चल टेस्ट करूया. गाईज जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.